म्हणत होती मोबाईल घेऊन देतो. चालवलं की सगळं चालतंय काय? हे रॉंग साईड नाही आहे काय? असंच पडायचं म्हणून एक थोड्या वेळासाठी पडलो, पण ते 1 वाजून गेले. त्याच्यानंतर एवढी मेहनत करून मी तिथनं चालत बिलत आलो. दीदी काय म्हणते बघूया. जाणार आहे त्यामुळं आईचे पाय पडतो पहिला. ही आमची एक 2.5 दिवसाची ट्रिप संपली आमची. दीदीपाशी गेल्यानंतर न खुश होणार काय अति खुश होणार. काय ट्रेस असतात त्यामधनं आम्हाला बाहेर निघायचं आहे. त्यासाठी की नाही बाबाचे पाय जाऊन येतो. पण की जाऊन येतो मला. आता चाललोय दीदीकडे जाताना आता काय काय करतो ते दाखवतो. आता एवढी मेहनत करून मी तिथनं चालत बिलत आलो. मम्मी पप्पांना पुढं जाऊ दे म्हटलो. तसं उघड त्यांना अडचण नको म्हणून की मी तिथनं असं म्हणजे रनिंग करत आलो आहे आतापर्यंत. त्यामुळं आता थकवा जरा आला आहे तरी पाठीवर होत आहे मला. हे काय वाटेना झाले तेवढं काय. आता जाऊया दीदीकडे. दीदी काय म्हणते बघूया. कॅमेरामन तिकडं काय दाखवावं लागलाय. तुमची कॅमेरामन बघा. बोल मम्मी. कॅमेरामन मी काय बोलू असं तुला. मग दीदीपाशी गेल्यानंतर न खुश होणार काय अति खुश होणार. अति खुश होणार. का खरं? कारण मी माझ्या मुलीपाशी चालले. ते तर जरा जोरात बोलत जा म्हणजे आवाज ऐक. मी का खुश होणार आहे? कारण मी माझ्या मुलीपाशी चालले मला खुशच होणार ना. आता जाऊया बघूया दीदी आमची काय काय आमचं नियोजन करताय. कुठं कुठं घेऊन जात्या कुठं कुठं नाही घेऊन जात. बघूया तिचा पाहुणचार कसा आहे ते बघूया. बरोबर ना? असं तर नेहमी चालते. आता बसलो ट्रॅव्हल्समध्ये. आता जाऊया दीदीकडे. पहिला आता निवांत निंद्रा मोड ऑन करायचा आणि झोपून टाकायचं. सकाळी की नाही उठवत्यात जिथं म्हणजे स्टॉप आल्यानंतर उठवत्यात. तिथं आल्यानंतर लगेच दीदीकडे जायचं. फुल मजा करायची एकदम धमाकेबाज. आता पोचलो पुण्यामध्ये आम्ही. तिथं म्हणजे बॅग ते उतरून घेतलं सगळं. आता ट्रॅव्हल्स गेली. आता दीदीला फोन केले. आता कॅब येणार डायरेक्ट तिच्यापाशी जाणार. मग तिथं गेल्यानंतर ना की नाही थंडी आहे. एक बॅग ते एक तुला काय काय होते दाखवतोस तू. आता कॅब केल्या ती आता कुठे येत्या ती काय कळीना झाले. तर बघू त्याचा फोन येतोय. आल्यानंतर ना बघूया. बसमधनं येताना असली मस्त झोप लागली. पूर्ण प्लॅन केलं तो की रात्रभर असं हे बघायचं ते बघायचं. सगळं डाउनलोडिंग देऊन करून ठेवलेलं होतं. पण काय उपयोग झाला नाही. असं मोबाईल बघत बघत झोपलो. मम्मी पप्पांनी मोबाईल काढून घेतले. एकदम धप्पा बसल्यासारखा झाला मला. नंतर ना इकडं तिकडं हुडकालतो. मग तेवढ्यात की नाही एक शेजारी मुलगा बसला. त्यांना सांगितलं की हे त्यांनी घेतल्यात म्हणून. जरा हे गेलो मग राहू दे म्हणलो त्यांच्यापाशीच. झोपून टाकलो. आता उतरल्यानंतर मग घेतलो. तर बघूया कसं काय आहे. येऊ दे ती कॅब येऊ दे. कॅब आल्यानंतर ना काय काय होते दाखवतो.
हे रॉंग साईड नाही आहे काय? रॉंग साईडच आहे पण येते तर रात्रीचे पोलीस नसते चालतंय काय तसं? तर चाललंय ते त्याला काय चालवलं की सगळं चालतंय काय? तिकून लांब राऊंड मोठा राऊंड आहे ना, हा. किलोमीटर जावं लागतं. फॉर्मॅलिटी चालू आहे. आता आलो दीदी पशी, आता चाललोय तिच्या रूम मध्ये जातो आणि मस्तपैकी झोपतो परत. ही अशी दीदीची सोसायटी आहे. त्या सोसायटीमध्ये थंडी भरपूर आहे. इथं शिवमंदिरच आहे ना मम्मी? ही मम्मी एकदा इथे येऊन गेलती त्यामुळे तिला सगळं माहित आहे इथलं. काय ड्रीम कॅचच झाला एकदम. मगाशी एक कॅबवाला तो होता, तो जरा भोंदूच होता. ते काय व्यवस्थित काय केला नाही. मग दुसरा कॅबवाला आला, त्यानं लगेच आम्हाला सोडला. इकडे थंडी भरपूर आहे इथं. चाललोय दीदी नाश्त्याला घेऊन चालल्या. नाश्ता करून येतो मस्त, आणि परत दिवसभर काय काय होतंय काय नाही होत ते सगळं दाखवतच राहील. आणि परत कुठं बाहेर असंच फिरायला गेलो तर ते पण दाखवेन, नाही गेलो तर ते दाखवणार पण नाही. असंच काय तर आहे. ये की लवकर. थंडी आहे भरपूर. डायरेक्ट जातो तिथं नाश्त्याची, तिथं काय काय खातोय ते दाखवतो पहिला. नाश्ता आता संपत आला. बघायचं आता मम्मी आणि पप्पा झोपणार आहेत. आम्ही तर बाहेर जाणार आहे. आम्ही म्हणजे मीच बाहेर जाईन. दीदीचं पण आहे आता ऑफिस चालू होतंय. ऑफिस नाही, आज संडे आहे, सॅटर्डे आहे, वीकेंड आहे. होय काय? मग ती आणि मी कुठं तर जाईन मग बाहेर. जा बघूया कुठं फिरवत्या दीदी, काय काय घेऊन देत्या. मला म्हणत होती मोबाईल घेऊन देतो, तर बघूया काय करते. आता मस्त नाश्ता करून झाला. ढोकला आणि असंच मला ठेस लागलेली होती आयुष्यामध्ये. शट. ढोकला पार्सल घेतला. आता चाललेलो आहे. आता मस्त आता पुण्यामध्ये आलो तर पुण्यासारखं बोलू का मी? होय मम्मी, पुण्यामध्ये आलो तर पुण्यासारखं बोलू काय? मला अजून एक महिनाभर इथं खायला लागेल मग मी पुण्यासारखं बोलू शकतो. राहू का इथं एक महिना? जोरात बोल, इथं काय ऐकू येत नसतंय. तू एवढं असलं बोलायला लागलं ते मला पण ऐकू येणार, तर ते कॅमेरामध्ये काय ऐकू येणार आहे? बोल, जोरात बोल. काय बोलू? नाश्ता देन कसा होता? छान होता. आणि काय होतं? इडली सांबर, इडली वडा. अरे मेन्यू नाही, आणि काय वाटलं ते सांग. आणि काय वाटलं का? आणि काय होतं असं म्हणायचं. हा. आणि काय होतं? आणि काय वाटलं तिथं म्हणजे आणि काय असं वाटलं? खायला म्हणजे छान कसं वाटलं. सांग. आता समोसा चांगला वाटला, इडली चांगलं वाटलं तिथलं. हे म्हणजे मेन्यू नाही, तिथला एम्बियन्स चांगला वाटला. असं त्यातलं काय तर म्हणजे तिथलं हे आवारा बिवारा ते का. हा प्लेस छान वाटला. हम्म. नाश्ता पण छान होता. त्या प्लेसला मी आल्यामुळे शोभा आली ग, कारण की मीच छान आहे. होय का? आणि माझ्यामुळे तू छान आहेस हे लक्षात ठेव. कोणाला पण विचार, मी छान आहे म्हणून तू छान आहेस. होय काय? ते तर आहेच ग. मग बाथरूम मध्ये आता जातो रूमवर, थोडं जरा निंद्रा मोड ऑन करतो. त्याच्यानंतर उठून बघूया काय काय ॲक्टिव्हिटीज होत्यात आमच्या. कुठं बाहेर जातो, कुठं नाही जात, ते सगळं दाखवत राहतो. जायचं संध्याकाळी बाहेर किथे फिरायला. बाहेर फिरने को किथे बाहर जाने का है? जायचं. नाम तो होगा. शनिवार वाडा. शनिवार वाडा. ओय माँ, जूस पिला दो, मौसम्बी का.
आता आम्ही इकडून आलेलो होतो येताना सकाळी, आता इकडून जाणार. सोसायटी ही एवढी मोठी आहे, भरपूर अशी मोठी आहे, म्हणजे लईच मोठी. चला जातो रूमवर. आता रूमवरच जायला अर्धा तास लागेल. भागो भागो, अरे कुठे दिसेच नाही की, भागो भाग. आता म्हणजे कसं झालं, सकाळी नाश्ता वगैरे ते करून आल्यानंतर ना आलो रूममध्ये आणि असंच पडायचं म्हणून एक थोड्या वेळासाठी पडलो, पण ते 1 वाजून गेले. त्याच्यानंतर मग 1 वाजून गेल्यानंतर त्याच्यानंतर उठून वगैरे सगळं आवरलं बिवरलं. मग दीदीनं आता जरा बाहेर फिरवून आणली मला, इकडं तिकडं सगळं काय 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 सांगितली. आणि आता आहे बिल्डिंगच्या खाली फिरत आहे. बघायचं आता. मस्त आहे इथला माहोल, मस्त आहे एकदम. या माहोलमध्ये राहायला मस्त, नक्कीच मला पण आवडेल. त्यामुळे मी पण जरा लवकरच जॉब करा मग. व्हॉट त्यामुळं जरा मी पण बघायला लागलो इकडंच यायचं, म्हणजे इकडचाच रहिवाशी व्हायचा असं काय माझं मन नाही आहे. पण इथं येऊन राहून थोडं इकडचं पण जरा असं चांगलं एक्सपिरियन्स घेऊन चांगल्या एरियामध्ये राहूया म्हटलं. आमच्या इथं कसं झालं आहे, एरिया आहे चांगला, सगळे आहे चांगले, फक्त चांगला नाही आहे. त्यामुळे आता बघतो फिरतो. ये क्या था इसकी बहन की आहे. असलंच काहीतरी बघण्यासाठी आम्ही इथं येणार आहे. त्यामुळे आम्हाला सपोर्ट करा, म्हणजे आम्ही इथे येईन. आहे आता बघू अजून कुठं कुठं फिरवते दीदी. बाहेर म्हणजे फक्त इकडचा एरिया तेवढा फिरवलेली. आता एक मंदिर आहे दाखवतो म्हणलं, त्या मंदिरमध्ये जाऊन ते बघूया. आता म्हणजे सीन कसं आहे, आम्ही आता म्हणजे सगळीजण उठले, आता आवरले वगैरे ते, म्हणजे सगळीजण उशीरनंच उठले. मी तेवढा जरा लवकर उठलेलो. मग दीदी कालच म्हणजे असं हे केलेली होती की असं दगडूशेठला जायचं आहे. मग जायचं म्हणून मला हे माहीत होतं की उद्या जायचं आहे. त्यामुळं की नाही मी जरा लवकरच उठलो. मग त्याच्यानंतर पप्पा उठले, मम्मी उठली, मग दीदी उठली. मग त्याच्यानंतर ते सगळं झालं. मग सगळीजण आवरले विवरले, थोडं काय तर खाल्ले आणि आता कॅबची वाट बघत थांबलो आहे. आता तिथं जायचं, मस्त देवाचं दर्शन घ्यायचं आणि बघायचं पुढचा सीन कसं काय काय होतं. आणि आज संध्याकाळी मेन म्हणजे जमलं तर आम्ही जाणार पण आहे. बघायचं त्याच्या मागे 1 दिवसाची ट्रिप. दीदी पण फिरवतो म्हणली, कुठे काय फिरवली नाही, तर स्वतःच फिरतो घरला जाताना ट्रॅव्हल्समधून. छान आहे. दर्शन वगैरे ते झालं. गर्दी खरं भरपूर होती, त्यामुळं जरा लईच उशीर झाला आम्हाला. तिथं 2 तास तर तिथे गेले. आता काय तर खायचं आणि कुठं तर दुसरीकडे जायचं. झालं काय कसं दर्शन? दर्शन झालं काय? ते नाही, कसं झालं तुझं दर्शन? स्पीडने झालं? छान झालं, खूप आवडलं, खूप मस्त झालं दर्शन. होय काय? मग आणि कधी घेऊन येणार पुण्याला? पप्पा बोलवल्यानंतर. बरं, आता काहीतरी घेऊन दे मला चांगलं इथं पोतं भरून. हो, तू मला दे, मी तुला घेऊन देते. ओके. काय तर खाऊया, खाऊन झाल्यानंतर ना मग काय तर थोडं काय आहे ते बघूया.
माझा एक मित्र पण आहे इथं, जमलं तर तिकडे पण जाईल मी. इथनंच जवळच आहे, 5-10 किलोमीटर. आता आलो रूममध्ये. आत्ता म्हणजे उशीर झालं, येऊन बसलेलो. आणि सीन कसं झाला तिथनं, एवढी गर्दी, असली गर्दीत कधी मी अडकलोच नाही. एका जागीच की नाही जवळजवळ अर्धा तास असं थांबायला लागलं. त्यामुळे की नाही तिथं असलं अंग थकलेलं पूर्ण. कॅबमध्ये पण बसल्यानंतर न असली झोप आली, झोपून टाकलो. मग डायरेक्ट इथं आलो रूममध्ये. इथं मग जरा हातपाय बितपाय धुतलो. आता थोडी भूक लागल्या आणि जरा आता खाली जाऊन की नाही काय तर खातो आणि काय तर घेऊन पण येतो. मग आल्यानंतर ना संध्याकाळी जाणार आहे. जाताना बघायचं, आता दीदी सोडायला पण येतो म्हटल्या. बघूया आता कसं काय. पहिला खाली जातो, खाली जाऊन काय काय करतो, काय काय खातो ते दाखवतो. फाउंटन मार्केट, हा फाउंटन मार्केट आहे. बघूया. आता आलो तिथून. ते फाउंटन कॅफे काय फाउंटन काय तर होतं ते, पण फाउंटन होतं तिथं, फक्त फाउंटन तेवढा चालू नव्हता. तिथं गेलो, मोमोज वगैरे खाल्लो, दुसरं काय तर पिझ्झा एक खाल्लो, ज्यूस पिलो. एकदम पोट आता की नाही घशापर्यंत की नाही गच्च झालं आहे. मग आता घरच्यांनी म्हणलेले, पप्पांनी म्हणलेले येताना मॅगी घेऊन ये. घेतलो आहे मॅगी. आता चाललो आहे दीदीच्या तिकडं. मस्त दीदी फिरवतो म्हणली, खरं काय फिरवली तेवढी काही नाही जास्त. फक्त काय दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर एवढंच दाखवली, बाकीचं काय नाही दाखवली. तेवढंच म्हणे. बाकीचं काय इथं त्याच्या सोसायटीमध्ये फिरायलाच मज्जा आली. मस्त बसायला वगैरे ते पण आहे, सगळं आहे, भारी आहे. फक्त काय जिथं चांगलं आहे बसायला तिथं हे नाही, आपलं नेटवर्क येत नाही. आणि जिथं नेटवर्क येते तिथं चांगलं बसायला नाही, असा प्रॉब्लेम. पण सगळं चांगलं आहे, मस्त आहे. तर बघायचं आज आता जायचं घरी. घरी गेल्यानंतर ना 10:30ची बस आहे, त्या बसने जायचं निघून घरी. झालं एवढंच टाईम होता आमचा इथं. तर जाऊया घरी. घरी जाऊन काय काय होते सीन दाखवतो. आता झालं दीदीकडे राहिलो. आता दीदी आम्हाला घालवायला पण आली खाली. आता कॅब यूज तोपर्यंत आता थांबलो आहे आम्ही. मम्मी आमची 2 शब्द बोलणार होती. जरा मम्मीकडे कॅमेरा घे. काय बोलायचं? मग फक्त म्हण 2 शब्द. 2 शब्द नाही, पण तुम्ही म्हणा 3 शब्द. मग असं ही आमची एक 2.5 दिवसाची ट्रिप संपली आमची. अशी ही आमची 2.5 दिवसाची ट्रिप संपली. त्यामुळं आता आम्ही घरी चाललो. आता घरी जाऊन आणि हाय परत तेच जिंदगी लूपवर चालू व्हायची. आणि ते झाल्यानंतर ना मग त्या लूपमधनं म्हणजे ती रॅट रेस असते, त्यामधनं आम्हाला बाहेर निघायचं आहे. त्यासाठी की नाही आपल्याला भविष्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. हे मी आता डोक्यात घेतलं. आता ते डोक्यात घेतलं, तेच डोक्यात ठेवून की नाही पुढच्या वाटचालीस जाणार आहे. त्यामुळं आईचे पाय पडतो पहिला. बाबाचे पाय. हेच ध्येय मी माझ्या मनाशी बांधलंय. तेच पूर्ण करून दाखवणार. ते करून दाखवणार आहे. आणि मी त्याच्या पाठीशी आहे. म्हणजे बंद करू? पाठीशी आहे बघ. बंद करू? नाही थांबकी असू दे थोडं. मग कसं आहे, हेच आहे आणि काही नाही. झालं. आता कॅब येऊ दे, कॅबमध्ये बसून आणि परत व्हिडिओ बनवूया. चलो जाऊया आता बस पशी जाऊया. दीदी लगेच पाठीमागनं स्कूटी घेऊन येते स्पीडनं.